नमस्कार महाराज. 10-26चं पाणी करायचं आहे. सोड फॉस्फरिक ऍसिड, टाक त्याच्यात फॉस्फरिक ऍसिड. डीएपीचं पाणी करायचंय, होत नाही, टाक फॉस्फरिक ऍसिड. अरे मग मान बनवायचे दादा, बनत नाही, काय सोडू? अरे सोड फॉस्फरिक ऍसिड. कशी बनत नाही? आईला फुटवेच होत नाहीयेत. फुटवांसाठी काय करू? सोड फॉस्फरिक ऍसिड. का बरं सोडू? अरे तू फक्त पाणी, तू नुसतं त्या मातीवर पडू दे, असा फास 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 जसं सोनं वाटतं तुम्हाला निघतंय बा महाराज. फॉस्फरिक ऍसिड H3PO4 किती नुकसानदायक आहे आपल्या जमिनीला नाही माहित. फक्त मला सांगितलंय, मी सोडतोय आहे. माझ्या जमिनीचा काय सत्यानाश होते ज्या दिवशी पिकं बोलायला लागतील ना, बेकार शिवाय पडतील, बेकार महाराज, बेकार हो. का सांगतोय असं मी तुम्हाला एका शब्दात सांगून देतो. तुम्ही म्हणला, तुम्ही गच्ची कमेंट्स टाकाल आता मला त्याच्यावरती की असं सोडतो ना, असे रिपोर्ट तसे रिपोर्ट. तुम्हाला लक लाभो महाराज. पण का एका गोष्टीत समजून घ्या, एका याच्यात, एका वाक्यात. आम्हाला हे विकायला बंदी आहे, म्हणजे आम्हाला विकायला आम्हाला बिलच बनत नाही याचं आलं. अजून पुढे जाऊन सांगतो, बंदी नाहीये, बिलात बी येतं काय, जीएसटीचं बिल देणाऱ्याला काय माहित. पण त्याच्यावर असा ऍग्रिकल्चर यूज लिहून मला दाखवून द्या साहेब, ऍग्रिकल्चर यूज साठी हे फॉस्फरिक ऍसिड सिस्टम वापरतात का? आणि 70% लोक हा गांजा मालच वापरतात फॉस्फरिक ऍसिड मध्ये बी. 2200-2300 रुपयामध्ये 35 किलोचा ड्रम. तर आज बघणार आहोत आपण फॉस्फरिक ऍसिड किती घातक आहे, फॉस्फरिक ऍसिडने काय काय नुकसान होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तुमचा फायदा खूप महत्वाचा आहे महाराज. शेवटी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे की कुठलं फॉस्फरिक ऍसिड वापरायचं आणि किती वापरायचं, शेवटी सांगेल. आतापर्यंत फक्त हेच लक्षात ठेवा, H3PO4 फॉस्फरिक ऍसिड 65% मध्ये येतं, 85% मध्ये येतं, काही काही ठिकाणी तर 90% मध्ये येतं. हे 12% काय कुठून आणता 90% काय माहित. तर नुकसानाकडे लक्ष घेऊ महाराज. फॉस्फरिक ऍसिडचा पीएच पहिले मुद्द्याचा आहे. फॉस्फरिक ऍसिड चांगले फॉस्फरिक ऍसिड राहिले ना, ओरिजिनल महाराज, ओरिजिनल फॉस्फरिक ऍसिडचा पीएच किती राहतो माहितीये का? 1 ते 1.5 ते 2%. महायला माहित होतं का तुम्हाला? नाही माहित. 1.5 ते 2% असतो महाराज फॉस्फरिक ऍसिडचा पीएच. मग याचं काय करू मी? मला काय केलं आहे पीएचसी? अरे महाराज, तुम्हाला जशी फिकी भाजी आवडत नाही, जशी जास्त खारवट भाजी आवडत नाही, तुम्हाला एक रेग्युलर भाजी आवडते, तुम्ही पाणी सुद्धा खारवट विहिरीचं पित नाही, तुमची डाळ आहे ना, डाळ ती सुद्धा गोड पाण्याने शिजते, खारवट पाणी राहिले तर बाई म्हणते मायो काय पाणी, काय पाणीशी